तर मी जेव्हा कार्यरत होतो SDM परतूर म्हणून, त्यावेळेस माझ्याकडे 50 चारा छावण्या होत्या. आणि तुम्ही एकदा कार्यशील आणि कृतिशील राहिली आहे की लोकही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आणि तुमचा जो प्रवास आहे प्रशासकीय प्रवास तो अजून चांगला होतो. तर आता एवढ्या एक्सपिरियन्सच्या नंतर प्रशासनामध्ये कुठले बदल घडून आणले पाहिजेत किंवा काय अपग्रेडेशनची गरज आहे? शासनामधल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या जर दूर करायच्या असतील तर पेपरलेस आणि फेसलेस प्रशासन अस्तित्वात येणं गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे. समाजातले जे आपल्याकडे लोक येतात त्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर आहोत, ह्या गोष्टी अधिकाऱ्यांनी खास करून डेव्हलप केल्या पाहिजेत. माझं असं मत आहे की जर तुम्ही तुमच्यामध्ये संयम ठेवला आणि रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्स दिला तर सर्व गोष्टी सुटसुटीत सोप्या होतात. जनतेमध्ये काम करणं म्हणजे क्षेत्रीय स्तरावर काम करणं हे मला जास्त आवडतं, कारण तिथं लोकांच्या नक्की इच्छा आणि अपेक्षा काय आहेत शासनाकडून ते तुम्हाला जाणून घेता येतात. देशामध्ये 42 कोटी युवक आहेत आणि हीच खरी आपल्यासाठी संपत्ती आहे. देशाच्या विकासासाठी ही युवा शक्ती आपण कशी यूज करतोय. तुमच्या गंजलेल्या लोकनरूपी आयुष्याचं जर सोनं बनवायचं असेल तर परिसमान माणसांना शोधून त्यांना आपलंसं करण्याची तुम्हाला कला अवगत करावी. नमस्कार, आपलं स्वागत आहे इन्व्हिन्सिबल सोल्स पॉडकास्टच्या आजच्या अतिशय खास भागात. मी डॉक्टर अक्षया जैन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण भेटणार आहोत अशाच व्यक्तीला ज्यांचं नाव ऐकलं की समोर येते शिस्त, ज्ञान, प्रामाणिकता, जाणीव, तळमळ आणि समाजाभिमुख कार्याचा अद्वितीय संगम. राजीवजी नंदकर सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून यशदा राज्य प्रशासन प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास विलक्षण आहे. कृषी सहाय्यक म्हणून सुरुवात, नंतर बँक ऑफ महाराष्ट्रात व्यवस्थापकीय जबाबदारी आणि मग राज्य प्रशासनातील 16 वर्षांचा अमूल्य अनुभव त्यांच्या कार्याची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ते लेखक आहेत, त्यांनी 9 पुस्तके लिहिलीत. ते संशोधक आहेत, 10 संशोधनपर पेपर त्यांनी लिहिलेले आहेत. ते ब्लॉगर आहेत, 300हून अधिक ब्लॉग्स लेखनाचा त्यांचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. ते वक्ते आहेत, 100पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. त्यांनी 300पेक्षा जास्त सत्रांमधून 15,000पेक्षा जास्त अधिकारी यांना प्रशिक्षण दिले आहे. विविध भूमिकांमध्ये त्यांचा एकच उद्देश कायम आहे, तो म्हणजे जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. राजीवजी, इन्व्हिन्सिबल सोल्सच्या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला त्यांचं खूप जास्त अट्रॅक्शन वाटतं. असं वाटतं की त्यांच्यामध्ये एक कुठला तरी वेगळा एक्स फॅक्टर आहे आणि काहीतरी वेगळं असल्याने ते प्रशासकीय अधिकारी बनतात. त्यांचं वैयक्तिक जीवन कसं असेल आणि ते तिथंपर्यंत कसे पोचले हे जाणून घेण्यासाठी तुमचं बालपण, त्याच्यानंतर तुमचं कॉलेजचं लाईफ आहे किंवा स्पर्धा परीक्षा आहेत, याबद्दल काही माहिती द्याल का आम्हाला? माझं बालपण हे जे आहे हे अत्यंत एका दुर्गम अशा खेड्यात गेलं आणि माझं शिक्षणसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. नंतर मग माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मी तालुक्याच्या शाळेत आलो आणि त्यावेळेस मी काय असा खूप आउटस्टँडिंग विद्यार्थी नव्हतो. एक सर्वसाधारण विद्यार्थी जसा असतो तसा मी असतो. आणि नंतर मग मी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलं. परंतु तुम्ही ऐकलं असेल की असं म्हणतात ना की मैं अकेला चल रहा था जाने बे मंजिल, मगर लोग आते रहे, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. अगदी तसंच माझ्या आयुष्यात घडलं. परंतु मी प्रत्येक वेळेस कष्ट घेतले, आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर मी फोकस केलं आणि त्याच्यामुळे इथला जो प्रवास आहे आजपर्यंतचा तो माझ्या दृष्टीने अगदी सोपा आणि सुटसुटीत झाला. एक्स फॅक्टर जर आपण विचारला तर एक्स फॅक्टरमध्ये मी असं सांगेल की कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही व्यक्तीसोबत मला त्याला समजून घेण्याची, त्याच्याशी ॲडजस्ट करण्याची माझ्याकडे एक कला आहे. आणि त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जी लोकं भेटतात मला, त्यांना मी आपलंसं करतो, त्यांच्याकडून 4 शब्द ऐकून घेतो
आणि माझा जो आयुष्याचा प्रवास आहे तो सोपा सुटसुटीत करतो. आणि मला वाटतं की अनेक माझे मित्र आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे टीचर्स आहेत आणि अर्थात माझे आई-वडील. या सर्वांनी योग्य वेळी योग्य दिशा मला दाखवल्यामुळे इथपर्यंत मी व्यवस्थित पोहोचू शकलो. म्हणजे यात तुमचा स्वतःचा फोकस खूप स्ट्राँग होता असं म्हणायला हरकत नाही. कारण तुमचं बॅकग्राऊंड बघता तुम्ही एक रिमोट एरियामधनं म्हणजे गावाकडनं इथे आलात आणि मग तुम्ही इथं कृषी विभागामध्ये शिक्षण घेतलंत. तर तुम्ही काय सांगाल मला तुमच्या हेडस्ट्राँग किंवा फोकसबद्दल? कृषी महाविद्यालयामध्ये मी जेव्हा आलो, त्यावेळेस जवळपास आमच्या महाविद्यालयामध्ये 250 लोकांचा पट होता म्हणजे मुलांचा. आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जेव्हा गावाकडून शहरात येता, त्यावेळेस तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर इथला जो झगमगाट आहे पुणे शहरातला त्याला बळी पडणं, किंवा तुम्ही हार्डवर्क करून पुढे जाणं. जवळपास अनेक विद्यार्थी ह्या झगमगाटाला बळी पडले. त्यांची जी दिशा होती, ज्या उद्देशाने ते आले होते, त्या दिशेने ते गेले नाहीत. पण आमच्यासारखे काही गावातले जे विद्यार्थी होते, त्यांना परिस्थितीची जाणीव होती, की आपल्याला आपल्या आई-वडिलांनी काहीतरी ते वेगळं करण्यासाठी पाठवलंय. आणि त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनचा जो काळ होता, त्याच्यामध्ये फक्त आम्ही अभ्यासावर फोकस केलं, हार्डवर्क केलं, सातत्य ठेवलं, एकाग्रता राखली आणि त्याच्यामुळे मग पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये मी राज्यातून 24व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. अरे वाह! तर तुम्ही मेरिट गाठलं हो. आणि तुम्ही मेरिट गाठल्यानंतर जेव्हा तुमचं पोस्टिंग झालंय, त्यानंतर बघतोय आपण की बहुआयामी आणि बहुक्षेत्रीय असं तुमचं खूप मोठं काम आहे. मग ते कृषी विभागात आहे, त्यानंतर बँकेची तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनचा एक्सपिरियन्स दिसतो. त्यानंतर तुम्ही बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये म्हणजे बीड आहे, जालना आहे, गडचिरोली आहे, संभाजीनगर आहे, अशा बऱ्याच ठिकाणी तुमचे पोस्टिंग्स पण झालेले आहेत. तर याच्याबद्दल थोडंसं काही तुम्ही मला सांगू शकता की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये तुमचा अनुभव कसा होता? माझी जेव्हा उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, त्यावेळेस माझी पोस्टिंग पहिली गडचिरोलीला झाली. आणि ते माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. गडचिरोलीपासून सुरुवात करणं, मग त्याच्यानंतर नांदेडला मी काम केलं, बीडला काम केलं, परभणीला काम केलं, जालन्याला काम केलं, औरंगाबादला काम केलं आणि हिंगोलीला काम केलं. आणि हा प्रवास तसा पाहिला तर खूप खडतर असा होता. परंतु मला असं वाटतं, की ॲडव्हर्सिटी अल्वेज ओपन द डोर ऑफ अपॉर्च्युनिटी. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी मला बरंच काही स्वतः करायला मिळालं, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मला असं आपल्याला सांगायला आवडेल, की ह्या पदावर काम करत असताना फक्त जर भूकंप सोडला, तर सर्व आपत्तीमध्ये मला स्वतः जनतेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ आपण रेल्वे अपघात आहे किंवा रस्ते अपघात आहे, किंवा ओला दुष्काळ आहे किंवा ज्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो किंवा गारपीट असतं किंवा आग असतं, पूर असतं, या सर्वच आपत्तीमध्ये काम करायला मिळालं. आणि त्याच्यामुळे लोकांप्रती, समाजाप्रती एक संवेदनशीलता माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो, हा उद्देश डोक्यामध्ये ठेवून लोकांना जेवढ्या सेवा आणि सुविधा लोकांमध्ये राहून देता येतील, याच्यावर मी सातत्याने लक्ष दिलं. आणि त्याच्यामुळे मला त्याच्यातून खूप समाधान आणि आनंद प्राप्त झाला. आणि सर्वात महत्त्वाचं मला सांगायला आवडेल, की प्रशासनामध्ये तुम्हाला सेल्फ मोटिव्हेट राहावं लागतं. आणि मला असं वाटतं, की जनता हीच अधिकाऱ्यांसाठी मोटिव्हेशन असते. तुमचं काम हेच तुमच्यासाठी मोटिव्हेशन असतं. आणि तुम्ही एकदा कार्यशील आणि कृतिशील राहिले, की लोकही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आणि तुम्हाला तुमचा जो प्रवास आहे, प्रशासकीय प्रवास, तो अजून चांगला होतो. आज जर आपण बघतोय तर आज जे काही नवीन अधिकारी येतात, आता तुम्ही यशदामध्ये ट्रेनिंगच देताय, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्यांचा माइंडसेट काय असतो. जितकं मला कळतंय त्याच्याप्रमाणे त्यांना असं असतं, की आम्हाला रिमोट एरियामध्ये नकोय पोस्टिंग. मागासलेल्या भागांमध्ये पोस्टिंग नकोय. आम्हाला शहरच पाहिजे, शहरांमध्येच पोस्टिंग पाहिजे. तर तुमच्या जर एकंदर सगळ्यात मी बघायला गेले, तर असं वाटतं की मागासलेल्या भागांमध्ये तुमचं पोस्टिंग खूप होतं. मग तिथनं तुम्हाला काय-काय अनुभव आले आणि कसं घडवलं त्या अनुभवाने तुम्हाला? कारण आजच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. खरं आहे. मला असं वाटतं, की तुम्हाला ज्यावेळेस अशी ॲडव्हर्सिटी असणारी पोस्टिंग मिळते,
तर तुमचे सर्व स्किल डेव्हलप होतात. म्हणजे आता मी लिहू शकतो, आता मी वक्ता म्हणून बोलू शकतो, आता मी एवढ्या अनेक अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतो. हे कशामुळे शक्य झालं? तर ॲडव्हर्सिटी किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे शक्य झालं. आणि मला असं वाटतं, की अगदी जेव्हा तुम्ही नवीन प्रशासनात रुजू होता, त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टी कमी वेळात शिकायच्या असतात आणि तुम्ही जर मग चांगल्या एरियात जर थांबले म्हणजे पुणा, मुंबई, नाशिक ह्या एरियात जर तुमची पोस्टिंग झाली, तर तुम्हाला तेवढं एक्सपोजर मिळत नाही. बरोबर आहे. जसं आपण पाहतो, की अगदी एम-बी-बी-एस झाल्यानंतर मुलं पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात, एम-एसला आणि त्यावेळेस त्यांना अत्यंत दुर्गम असं एखादं हॉस्पिटल दिलं जातं आणि अक्षरशः त्यांना 20-20, 22-22 तास तिथे काम करावं लागतं आणि त्याच्यातून ते अजून कणखर आणि निर्भय होतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की अगदी जेव्हा तुम्ही प्रशिक्षणार्थी अधिकारी असता, तुमचे पहिले 3 ते 5 वर्षाची सेवा असते. हाच खरा शिकण्याचा वेळ असतो. आणि तिथूनच जर आपल्याला ह्या नवीन कालावधीमध्ये जर तुमच्यामध्ये पलायन वृत्ती डेव्हलप झाली, तर ती सातत्याने तशीच टिकते अगदी रिटायरमेंट होतपर्यंत. मला असं वाटतं, की माझी पहिली पोस्टिंग अशा प्रकारे झाल्यामुळे मला अनेक गोष्टी आत्मसात करता आल्या आणि अनुभव शेअर करायचं म्हटलं तर अशा परिस्थितीमध्ये खूप काम आणि कुटुंब याचा पण बॅलन्स साधावा लागतो. म्हणजे मला सांगायला थोडं आठवतं, की एक वेळ अशी होती, की जालना जिल्ह्यामध्ये माझ्याकडे 5 पदभार होते अच्छा. आणि त्याच्यामुळे ओके. नक्की सकाळी 10 वाजता ऑफिसला गेल्यानंतर 6 वाजेपर्यंत 5 विभागाचे अधिकारी माझ्याकडे येणं, त्यांच्या मीटिंग घेणं, त्यांच्या फाईल साइन करणं, पण ते शक्य झालं मला. हं. कारण त्याप्रमाणे मी माझी पायाभरणी केली होती. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक अधिकाऱ्यांनी अगदी सुरुवातीच्या काळात जर वर्क लाईफ बॅलन्स जर व्यवस्थित साधला, तर त्यांचा पुढचा प्रवास सोपा होतो. वर्क लाईफ बॅलन्सवर जर बोलायचं झालं, तर आत्ता कसं असतं, की सगळ्याच लोकांना असं वाटतं, की अधिकारी आहेत म्हणजे त्यांना काही काम नाहीये. प्रशासन काही कामच करत नाही. आणि ही खूप एक सर्रास थॉट प्रोसेस आहे आमच्यात सगळ्यांमध्येच आहे. रादर मला विचारलं तरी मी असं म्हणेन, की मी जास्तीत जास्त बघते. मी असं म्हणणार नाही, की हे असंच आहे कारण माझ्या घरातनं सगळे प्रशासकीय अधिकारीच आहेत. तर त्याच्याबद्दल काही असा एखादा प्रसंग किंवा त्याच्यावर काही अशी तुम्ही उजेड टाकू शकता कुठल्या एखाद्या प्रसंगावर? अ, अनेक जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ते स्वतःच्या हिमतीने किंवा स्वतःचं जे त्यांचं ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रशासनामध्ये काम करत असतात. आपल्याला काही गोष्टी अशा ऐकायला येतात, की असं घडलं, तसं घडलं आणि म्हणून आपण पूर्ण प्रशासनाला तसं पाहिलं तर त्या दृष्टीने बघतो, नकारात्मक दृष्टीने. परंतु प्रत्येक अधिकारी जो आहे, तो त्याच्या त्याच्या परीने ज्या काही जनतेला त्याच्या परीने ज्या सेवा द्यायच्या आहेत, ते देत असतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर मला आठवतं 6 फेब्रुवारी 2013चा हा दिवस आहे आणि माझी छोटी मुलगी आराध्या त्या दिवशी 4:30 वाजता तिचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर तेवढे 2-3 तास मी तिच्यासोबत होतो. पण दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी आम्हाला टँकर्स नवीन सुरू करायचे होते दुष्काळ असल्यामुळे. काही ठिकाणी चारा छावण्या सुरू करायच्या होत्या आणि मी सकाळीच त्यांना हॉस्पिटलला सोडून फील्डवर गेलो आणि अशा रिमोट ठिकाणी गेलो का दिवसभर माझा मोबाईल आउट ऑफ कव्हरेजच होता. पूर्ण कामं जेव्हा मी संपवली, संध्याकाळी साधारण 7 वाजता मी जेव्हा परत हॉस्पिटलला आलो, तेव्हा मला सांगण्यात आलं, की दिवसभर आम्ही तुम्हाला खूप फोन ट्राय केला, पण तुमचा फोन लागला नाही. आणि माझ्या मुलीला अगदी म्हणजे 2 दिवसाच्या बाळाला अ, कावीळ झाल्यामुळं तिला सलाईन लावलं होतं. तर अशा अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येत असतात. पण अशा वेळी माझी पत्नी जी आईची आहेत ना, तिने मला प्रत्येक वेळेस खंबीर साथ दिली आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि त्याच्यामुळे मग थोडंसं मला ज्या अनेक ॲक्टिव्हिटी आहेत, लोकांसाठी काम करणं आहे, हे करणं शक्य झालं. आता तुमची चिमुकली पण रायटर आहे. हं. मी तुमच्या पुस्तकांच्या संग्रहामध्ये बघत होते, की तिनेही काही पुस्तक लिहिलेलं आहे. सारा पार्कर अँड ड्रीम वर्ल्ड हं, हं, बरोबर? हं. तर तुम्ही स्वतःचं काम करत असताना, स्वतः लिहित असताना, मुलांच्या संगोपनावर सुद्धा जेव्हा लक्ष देताय, तेव्हा हा वर्क लाईफ बॅलन्स कसा साधताय?
कसं आहे की मुलं तुम्ही कसं राहताय, तुम्ही कसं वागताय, तुमचा तुमच्या पत्नीबरोबर संवाद कसा आहे, परत तुमचं तुमचे आई-वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी संवाद कसा आहे, हे सर्व लहान मुलं ऑब्झर्व्ह करत असतात. आणि मला असं वाटतं की जे काही मी वर्कहोलिक आहे, कार्यशील आहे, काही ना काही कृती करत राहतो, तर ही आराध्या पाहत असते मला. आणि त्याच्यामुळं तिने पाहिलं, की पप्पा काहीतरी लिहित असतात, काहीतरी वाचत असतात आणि त्याच्यामुळे अगदी ती 3री-4थीला असल्यापासूनच ती छोटे-छोटे स्टोरी बनवायला लागली. आणि मग जेव्हा ती 5वीला गेली, तेव्हा ती सेल्फ मोटिव्हेटेड होऊन म्हटली, की "पप्पा मी पण एखादं पुस्तक लिहू का?" तर आम्ही तिच्या मागे उभं राहिलो आणि मला सांगायलाही किंवा मलाही आश्चर्य वाटलं, की जवळपास 150 पानाचं पुस्तक तिने लिहिलं, सारा पार्कर अँड मॅजिकल ऑर्ब. आता हे पुस्तक 1.5-2 वर्षापूर्वी प्रकाशित झालं. त्यावेळेस तिचं वय फक्त 10 वर्ष होतं. शिवाय आता आपण त्याचं मराठी आणि हिंदी भाषांतरण पण केलेलं आहे. ते आता नॅशनल बुक ट्रस्ट मार्फत सुद्धा प्रकाशित होणार आहे. आणि आम्ही सातत्याने तिच्या पाठीशी उभं राहतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो, की पालक फक्त मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअरच बनावं, अशी मुलांकडून अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादतात. परंतु आम्ही असं मुलांवर कोणत्याही अपेक्षेचं ओझं लादलेलं नाही. अक्षरशः आराध्याला विचारलं किंवा आम्ही आराध्याला असं ठरवलंय, की ती पुढे जाऊन फक्त आणि फक्त लेखिका बनणार आहे. वाह! आणि तुमच्या कारकिर्दीत बघायचं झालं तर 16 वर्षांची तुमची जिल्हाधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये नियुक्ती झाली आहे आणि त्यातली 12 वर्ष तुम्ही मराठवाड्यामध्ये काम केलंय. तर या 12 वर्षांच्या मराठवाड्याच्या कामामध्ये असे तुमचे कुठले अनुभव आहेत किंवा या मराठवाड्याच्या प्रशासनाने तुम्हाला काय शिकवण तुम्हाला मिळाली? काय शिकू शकलात आणि काय तुम्ही मराठवाड्याला देऊ शकलात? मराठवाड्यातली पोस्टिंग तशी खरं सांगायचं तर माझ्यासाठी आव्हानात्मक होती. कारण माझा मूळ जिल्हा जो पुणे जिल्हा आहे आणि जवळपास 300-400 किलोमीटरवर काम करत असताना आपण आपले नातेवाईक, आई-वडील यांच्यापासून दूर राहत असतो. परंतु मराठवाड्यातले जे 8 जिल्हे आहेत, त्या 8 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि हे काम करत असताना प्रत्येक पोस्टिंग जी माझी होती, म्हणजे मी एस-डी-एम परभणी होतो, एस-डी-एम परतूर होतो, एस-डी-एम कन्नड होतो, जिल्हा पुरवठा अधिकारी जालना होतो. या प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं आपल्याला कसं देता येईल लोकांना, त्याच्यावर मी भर दिला. त्याच्यामुळे अगदी जलयुक्त शिवार अभियान नावाची एक योजना शासनाची होती. त्याच्यामध्ये पण मी चांगलं काम केलं. मराठवाड्यात मी जिथं काम केलं होतं त्याचा 2रा क्रमांक आला. ई फेरफार नावाची एक आमची योजना होती, की ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक फेरफार घेतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये माझा पहिला नंबर आला. जे काही करायचं आहे प्रशासकीय कामकाज, ते टॉपला राहून करायचं. सर्वांच्या पुढं राहून करायचं आणि लोकांना विश्वासात घेऊन करायचं. असा मी कायम माझा मंत्र ठेवला आणि लोकांमध्ये राहून लोकांची कामं जेव्हा आपण करतो, तेव्हा एक नैतिक पाठबळ लोकांचं तुम्हाला मिळतं, याची मला खात्री होती. आणि त्यामुळं मला मराठवाड्यात एवढ्या खडतर ठिकाणी काम करताना कधीही अडचण आली नाही. म्हणजे अक्षरशः मला सांगायला आवडेल, की 12 वर्ष काम केल्यानंतर अगदी तक्रारी, अर्ज वगैरे असं काहीही माझ्याविरुद्ध कुठेही प्राप्त झालं नाही. वाह! ही म्हणजे अगदी ट्रॉफीच आहे तुमच्यासाठी. हो. तक्रार नाही, अर्ज नाही म्हणजे. हो. थोड्या वेळापूर्वी तुम्ही चारा छावणीबद्दल पण काही सांगितलं होतं. तर नेमकं हे चारा छावणी असते काय? आणि ती कुठल्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळते? चारा छावणी हा जो विषय आहे, ज्यावेळेस दुष्काळ पडतो एखाद्या भागामध्ये, त्यावेळेस मायबाप शासनाकडून अशा चारा छावण्या विविध संस्थेमार्फत उघडल्या जातात आणि त्याच्याकडून प्रति जनावराला साधारण ₹80 प्रति दिवस असं शासनाकडून अनुदान मिळतं. तर मी जेव्हा कार्यरत होतो एस-डी-एम परतूर म्हणून, त्यावेळेस माझ्याकडे 50 चारा छावण्या होत्या. वाह! ज्या शेतकऱ्यांकडे जनावरांना द्यायला चारा नाही, त्यांना पशुखाद्य नाही, त्यांना पाजायला पाणी नाही, अशा शेतकऱ्यांनी त्यांची जनावरं आणून ह्या चारा छावणीमध्ये बांधायची आणि त्या जनावरांची काळजी शासन घेतं स्वतः. आणि मग एकदा दुष्काळ संपला, की परत आम्ही ही जनावरं त्या शेतकऱ्याला रिलीज करतो. तोपर्यंत आम्ही सर्व शासन म्हणून
तहसीलदार असतील किंवा SDM असतील किंवा सन्माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय विभागीय आयुक्त असतील, हे सर्व त्या जनावरांची शासनाच्या वतीने काळजी घेतात. हं. आणि त्याच्यामुळे दुष्काळाची जी दाहकता आहे शेतकऱ्याला जी भेडसावते वेळोवेळी, म्हणजे मी 12 वर्ष मराठवाड्यात होतो तर जवळपास 6 ते 8 वर्ष दुष्काळच होता. अच्छा. त्यामुळे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं चॅलेंज आमच्या समोर होतं. मग ते टँकरचं असेल किंवा अनुदान वाटपाचं असेल किंवा चारा छावण्यांचं असेल. तर ही सर्व चॅलेंजेस आम्ही स्वीकारले, त्याच्यावर मात केली आणि लोकांना जेवढ्या ज्याला म्हणतो आपण ईज करता येईल तेवढं आम्ही केलं. मग हे चारा छावण्या वगैरे जेव्हा तुम्ही लावता आणि तुमच्याकडे एवढा प्रभाग असतो, त्याचं मॅनेजमेंट आणि सगळं तुम्ही कसं करता? याच्यामध्ये आमचे जे तलाठी लोक असतात किंवा मंडल अधिकारी असतात, ग्रामसेवक असतात, कृषी सहाय्यक असतात, त्याचबरोबर वेटरनरी डॉक्टर्स असतात. हे सर्वांचं आम्ही वेगवेगळे टीम्स बनवून, पथक बनवून त्यांच्या ड्युटीज लावतो आणि त्याच्यामुळे मग ती लोकं जी आहेत म्हणजे वेटरनरी डॉक्टर आहे, तर तो त्या जनावरांचं लसीकरण करतो. कृषी सहाय्यक असेल, तर तो चाऱ्याची क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे का ते तपासतो. ग्रामसेवक आणि तलाठी वेळोवेळी तिथं भेट देतात, त्यांचं रेकॉर्ड तपासतात. मंडल अधिकारी जे आहेत किंवा नायब तहसीलदार आहेत, हे तिथे जाऊन जनावरांची संख्या प्रॉपर आहे का ते बघतात. आणि तहसीलदार ही जी लोकं आहेत, हे मध्ये-मध्ये व्हिजिट देऊन त्याची अनुदान मागणी शासनाकडे नोंदवतात. मध्ये-मध्ये माननीय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त किंवा माननीय महसूल मंत्री सुद्धा काही त्या काळामध्ये ह्या चारा छावण्यांना भेटी देतात. आणि हे जेव्हा तुम्ही चारा छावणी करत होतात, त्या दरम्यान जी जनावरं तुमच्याकडे येतात, तर मग तो शेतकरी काय तुमच्याकडे जनावरं सोडून परत जातो, की तो त्यांच्या जनावरासाठी तिथेच राहतो? नाही, याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस जनावरं आणून सोडली जातात, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला आपण कोणती मदत करत नाही शासन म्हणून. आपण फक्त जनावरांना अनुदान देतो. अशा वेळेस मी पाहिलं की अगदी एका घरामध्ये 2-3 भाऊ असतील किंवा त्यांचे वडील असतील, तर अगदी हे आलटून-पालटून त्या छावणीच्या ठिकाणी थांबायचे. कारण आपल्या जनावरांची काळजी आपण आपण घेतली पाहिजे असं त्यांना वाटायचं. मग अगदी दगडाची चूल मांडणं, त्याच्यावर तवा ठेवणं, जे काही पीठ आणलेलं आहे, मग ते ज्वारीचं असेल, बाजरीचं असेल, त्या भाकरी स्वतः थापणं आणि तिथे स्वतःचं गुजराण जी असते, ती स्वतः सेल्फ मॅनेजमेंट करून करणं. तर याप्रमाणे लोकं तिथं थांबतात, कष्ट घेतात आणि दुष्काळाची दाहकता जी आहे, ती कमीत कमी आपल्याला फेस करावी लागेल असं बघतात. आणि हे पाहणं खूप असं मनाला लागणारं असतं. ओके. पण ॲज अ अधिकारी म्हणून आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही लोकांना मदत करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतो. तर तुमच्या याच सगळ्या अनुभवांवरून इन्स्पायर होऊन तुम्ही एक पुस्तकही लिहिलंय बळीराजावर आणि कदाचित मी जेव्हा तुमची पुस्तकं बघत होते, तेव्हा मी ते पाहिले, की बळीराजाच्या नावाने एक पुस्तक आहे तुमचं, तर त्याच्यावर थोडा प्रकाश टाकता येईल तुम्हाला? मराठवाड्यामध्ये काम करत असताना म्हणजे मी 3 वेळा SDM होतो. आणि SDM म्हटलं की एखादी शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर SDMनी स्वतः त्या कुटुंबाला भेट देणं, त्या कुटुंबाचं सांत्वन करणं आणि त्या कुटुंबाला जी शासनाची मदत आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचवणं, हे महत्त्वाचं काम त्याला करावं लागतं. परंतु जेव्हा SDM म्हणून आम्ही काम करतो, त्यावेळेस शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, याच्यासाठी पण आम्ही बरेच एफर्ट टाकत असतो. मी जेव्हा कन्नडला प्रांत होतो, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड नावाचा तालुका आहे. तिथं अगदी म्हणजे शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन आम्ही सुरू केली होती म्हणजे. त्यानंतर भेगाळलेली भुई नावाचं एक पथनाट्यसुद्धा आम्ही बसवलं होतं. त्याच्यानंतर काही गावं आम्ही अधिकाऱ्यांना दत्तक दिली होती आणि त्याच्यामुळे ऐन दुष्काळामध्ये, ॲडव्हर्सिटीमध्ये शेतकऱ्यांना जेवढं सपोर्ट करता येईल, त्यांचे अश्रू जेवढे पुसता येतील, त्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो. अधिकारी काम करत असतात आणि मी जेव्हा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत होतो, तेव्हाही याच्यामध्ये भरीव योगदान देण्याचं मी काम करण्याचा प्रयत्न केला. अधिकारी, ब्लॉगर, प्रशिक्षक, त्यानंतर तुम्ही बरीचशी लेखक, या सगळ्याच ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्या एकाच माणसाने साकारणं, म्हणजे तो संगम मी तुमच्यात पाहिलाय. तर याच्यात तुम्ही संतुलन कसं ठेवता, की तुमचं काम आहे, त्याच्यानंतर लेखन आहे, ब्लॉग्स लिहिणं आहे, व्याख्यानकर्ता म्हणून वक्ते म्हणून जाणं आहे, तर हे सगळं कसं करताय? जेव्हा मी सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा रुजू झालो ॲज अ डेप्युटी कलेक्टर म्हणून,
तर पहिले 7 वर्ष ह्या ज्या भूमिका आहे, याच्यात मी तसं पाहिलं तर खूप काम करत नव्हतो. कारण पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी मला शिकायच्या होत्या. बरंच लर्न करायचं होतं. नक्की प्रशासन कसं चालतं, हे पण मला समजून घ्यायचं होतं. पण एक 7 वर्ष तुमची सेवा झाल्यानंतर तुम्ही परिपक्व होता आणि तुम्हाला अनुभव पण खूप येतात आणि त्याच्यामुळे तुमची जी काही डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे किंवा एखादी निर्णय घेण्याची ॲबिलिटी आहे, ती बऱ्यापैकी डेव्हलप होते. आणि मग तुम्हाला थोडा-थोडा वेळ उपलब्ध होतो बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलम करण्यासाठी. आणि मला असं वाटलं, की प्रशासकीय ज्ञान जे आपण घेतलेलं आहे, प्रशासकीय कौशल्य जे आपण आत्मसात केलेले आहेत, प्रशासकीय दृष्टिकोन जो आपण घेतलेला आहे, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या इतर अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाव्यात. आणि त्याच्यामुळे मग मी काही पुस्तकं लिहायला सुरुवात केली. अगदी 2013 मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं, समाधान योजना म्हणून. नंतर मग मी चारा छावणीवरच 2014 साली पुस्तक लिहिलं. 2015 साली बळीराजा तुझ्यासाठी हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 2017-18 ला मी जिल्हा पुरवठा अधिकारी होतो. त्यावेळेस पुरवठा विभाग एक दृष्टिक्षेप नावाचं पुस्तक लिहिलं. नंतर मग थोडासा मी एक सायकॉलॉजी फिलॉसॉफीवर काम सुरू केलं आणि सुखाच्या शोधात नावाचं पुस्तक लिहिलं. मग नंतर सुप्रशासन संधी आणि आव्हाने नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर एक 300 कोट्स असलेलं शब्दतरंग नावाचं पुस्तक लिहिलं. मी विधानमंडळामध्ये होतो एक 2.5 वर्ष. तर तिथले जे माझे अनुभव होते त्याच्यावर मी विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर मग आता गाव विकासातून राष्ट्र विकास, त्याच्यानंतर सो शोधते सो विकास, अशी एक साधारण 9 पुस्तकं मी लिहिली. आणि सातत्याने जेव्हा मला कुठे व्याख्यानाला बोलवलं जातं, विशेषतः विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, तर मी नाही म्हणत नाही. आणि संशोधनपर लेखनसुद्धा मी करतो आणि ब्लॉग्स पण लिहितो मी. माझा स्वतःचा राजीव नंदकर डेप्युटी कलेक्टर नावाचा ब्लॉग गेली 4-5 वर्षापासून आहे. त्याच्यावर वेगवेगळे ब्लॉग्स मी लिहितो. जे काही मला सुचतं, जे काही मला वाटतं किंवा जे काही माझे अनुभव आहेत, ते इतरांपुढे जावेत. जसं आपण अगदी सुरुवातीला म्हटलं, की जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. तर आजचा तर जो दौर आहे हा सगळा रील्सचा आहे. सोशल मीडिया आणि रील्स. लोकं विसरलेत वाचायला, लिहायला. म्हणजे अगदी आपल्या मराठवाड्यातल्या मुलांना मराठी भाषेत लिहिता येत नाही. इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, इंग्लिशच लिहिता येतं. माझ्या मुलालाही येत नाही मराठीत लिहिता. तर याच्यावर तुम्ही जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये जाता व्याख्यान द्यायला, तेव्हा तुम्ही काय सांगता? म्हणजे कसं त्यांना गाईड करताय, की तुम्ही लेखन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे? मला असं वाटतं, की जे विद्यार्थी आहेत किंवा जी आपली युवा शक्ती आहे, तीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. कारण ऊर्जा आणि उत्साह याचा संगम जो आहे, तो या युवा शक्तीतच पाहायला मिळतो. मात्र आपल्याला असं वाटतं, की युवक बिघडलेले आहेत, युवक रील्सच्या अधीन गेलेले आहेत. पण मला असं वाटतं तसं काही नाहीये. उगाच आपण त्यांना दोष न देऊन आपल्या कर्तव्यातून आणि जबाबदारीतून बाजूला होतंय असं मला वाटतं. ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा मार्ग पत्करत असतात, स्वीकारत असतात. मला असं वाटतं, की आमच्यासारखे बुद्धिजीवी लोक आहेत किंवा अधिकारी लोक आहेत किंवा पालक आहेत, शिक्षक आहेत, वडीलधारी लोकं आहेत. तर यांनी युवकांना खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम फक्त करायचं आहे. एकदा युवकांना व्यवस्थित दिशा दिली, की ती योग्य मार्गाने पुढे जाणारच आहेत. परंतु त्यांना प्रत्येक वेळेस टोचून बोलणं किंवा त्यांना दोष न देणं किंवा ते चांगले नाहीयेत, असं सारखं त्यांच्यावर आपण बिंबवायला लागलो, की ते मुद्दामून तसं वागतात. आणि मला असं वाटतं, की आपण फक्त त्यांना फॅसिलिटेट केलं पाहिजे. ओके. म्हणजे त्यांना सुलभ रस्ता दाखवला पाहिजे. असं जर सर्वांनी केलं, तर मला असं वाटतं, की आपल्याकडे देशामध्ये 42 कोटी युवक आहेत आणि हीच खरी आपल्यासाठी संपत्ती आहे आणि देशाच्या विकासासाठी ही युवा शक्ती आपण कशी यूज करतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. वसंत गोवारीकर नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, मी इयत्ता 8वी ला वाचलं होतं. अ, ते असं सांगतात, की जेव्हा मनुष्य प्राणी जन्माला येतो, तेव्हा त्याला एक तोंड असतं आणि एक पोट असतं आणि ते जेव्हा जन्माला आलं ते बाळ,
की ते त्याच्या पोटासाठी अन्न मागतं, बरोबर आहे. पण वसंत गोवारीकर सर असंही म्हणतात की जरी ते पोट असलं आणि अन्न जरी मागत असलं तरी त्याला 2 हात आणि 1 मेंदू असतो. ओके. मेंदूला जर योग्य आपण शिक्षण दिलं आणि हाताला योग्य अशी कौशल्य शिकवले, तर ही भारतासाठी जी वाढती लोकसंख्या ही भारभूत न ठरता आधारभूत ठरू शकेल. वा. आणि त्याच्यामुळं ही शक्ती आहे. फक्त ही शक्ती आपण वापरतोय कसं आणि ही कशी प्रवाहित करतोय ते जास्त महत्वाचं आहे. हेच करत असताना आता जवळपास तुमच्या बायोमध्ये बघितलं की 300 काहीतरी सत्र तुम्ही घेतलीत आणि 15,000 अधिकाऱ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिले आत्तापर्यंत. तर जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देता तेव्हा तुमचा मूळ धागा आणि हेतू काय असतो त्या प्रशिक्षणाचा? म्हणजे नेमकं काय शिकवलं जातं अधिकाऱ्यांना? अधिकाऱ्यांना आम्ही 3 स्टेजवर त्यांना प्रशिक्षण देतो. म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये. सर्वात पहिलं डायमेन्शन असतं आमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स. दुसरं डायमेन्शन असतं त्याला आपण म्हणतो टेक्निकल स्किल्स. आणि तिसरं एक महत्त्वाचं डायमेन्शन आहे बिहेवियरल स्किल्स. आणि हे 3 डायमेन्शनमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करतो. त्याला मराठीत आपण क्षमता बांधणी म्हणतो. आणि मला असं वाटतं की ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन ह्या 3 गोष्टी प्रशिक्षित करताना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि आपण म्हणतो ना की प्रशासन बदललं पाहिजे, प्रशासनात चांगले बदल झाले पाहिजेत, सुप्रशासन अस्तित्वात आलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी जर घडवायच्या असतील तर रिगरस टाईपचं ट्रेनिंग, जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये रिगरस ट्रेनिंग दिलं जातं, तर तसं रिगरस टाईपचं ट्रेनिंग प्रशासनात दिलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही यशदासारख्या महत्त्वाच्या संस्थेमध्ये काम करतो की जी राज्यस्तरावर एक नावाजलेली, म्हणजे अगदी नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा ती नावाजलेली संस्था आहे. आत्ता सध्या आमचे डायरेक्टर निरंजन कुमार सुधांशू सर आहेत. माननीय शेखर गायकवाड सर पण तिथे ॲडिशनल डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. तर आम्ही ह्या यशदा संस्थेमधून अनेक अधिकाऱ्यांना एक उत्तम प्रकारचं ट्रेनिंग कसं देता येईल याच्यावर सातत्याने काम करतोय. तर आपण थोडक्यात असं म्हणतोय की आपण नेहमीच बोलतो की फॉरेन कंट्रीजमध्ये गव्हर्नमेंट हे करतंय, ते करतंय. तर आपलंही गव्हर्नमेंट प्रशासनावर आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि आपल्या सामाजिक हेल्थ ह्या सगळ्यावरच काम करतंय. हे कदाचित आज पहिल्यांदाच कुठल्यातरी सोशल मीडियावर येतंय. अदरवाईज हे लोकांना कळत नाही. तर हे करत असताना काय चॅलेंजेस तुम्हाला येतात एक्सेप्टन्सचे? बऱ्याच वेळा असं दिसतं की अधिकाऱ्यांना प्रशिक्षण घेण्याची इच्छा असते. परंतु आपल्याला मध्ये माहिती आहे की बरीचशी रिक्त पदं आहेत. मी मगाशी म्हटलं की एक वेळ अशी होती की माझ्याकडे 5 पदभार होते. आणि त्याच्यामुळे आता शासनाचं पण म्हणणं आहे की आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही प्रशिक्षित व्हा. ज्यांना ज्यांना फिजिकल प्रशिक्षण शक्य नाही. आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने आय गॉट नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तो सर्व अधिकाऱ्यांना, म्हणजे अगदी देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या आता ऑनलाईन उपलब्ध आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्यात सुद्धा याच्यावर भरपूर काम सुरू आहे. आय गॉटवर वेगवेगळे कोर्सेस आहेत. जसं मी सांगितलं बिहेवियरल आहे, डोमेन आहे, टेक्निकल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, सॉफ्ट स्किल्स आहेत. हे सर्व कोर्सेस या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. आणि तो कोर्स असा कंप्लीट केल्यानंतर अगदी सर्टिफिकेट जनरेट होतं त्या ठिकाणी. जसं कोर्सेरा आहे, उडेमी आहे, अगदी त्याच धर्तीवर हे कोर्सेस तयार केलेले आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या कोर्सेसचा फायदा अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतोय. आणि त्याचप्रमाणे ज्या काही टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत तिथे आपण अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करतोय. आणि यशदासारख्या ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे यशदामध्ये अगदी 16 सेंटर्स आहेत. ओके, 2 इन्स्टिट्यूट आहेत. आणि जसं आपण एक ATI आहे, तर अशा 19 तिथे वेगवेगळी सेंटर्स आहेत. त्याच्यातून पण लोकांची क्षमता बांधणी, म्हणजे पर्टिक्युलरली अधिकाऱ्यांची आपण तिथून करत असतो. या व्यतिरिक्त मी पाहिले की तुमचे 10 संशोधनपर आर्टिकल्स इंटरनॅशनली पब्लिश्ड आहेत. आणि हे तुम्ही करत असता. आता तुम्ही आपल्या प्रशासनात काम करताय, पण इंटरनॅशनली असं आर्टिकल तुम्ही लिहावं आणि ते पण संशोधनाला धरून लिहावं, ही तुम्हाला कुठून आला हा विचार आणि याच्यावर तुम्ही कसं काम केलंत? कारण हा विषयच वेगळा आहे तुमच्या रोजच्या कामकाजापासनं.
मला असं वाटतं की कुठेतरी माझ्यामध्ये अकॅडमिशियन आहे, म्हणजे एक प्रोफेसर लपलेला आहे, असं मला वेळोवेळी वाटत होतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी प्रशासकीय सेवेत दाखल झालो, अगदी त्याच्यानंतर मी एम-ए रूरल डेव्हलपमेंट कंप्लीट केलं. एम-बी-ए कंप्लीट केलं. नंतर आय-एस-टी-डी नावाचा डिप्लोमा कंप्लीट केला. सध्या मी पुणे विद्यापीठातून पी-एच-डी सुद्धा करतोय. आणि एक ज्याला आपण म्हणतो रिसर्च स्कॉलर म्हणून, हं. मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी पण थोडंसं संशोधनामध्ये त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं काम केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे कोविडमध्ये मी रिसर्च पेपर लिहिला. तो इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केला. त्याच्यानंतर IIPA नावाची आमची एक इन्स्टिट्यूट आहे. तिथे एक माझा रिसर्च पेपर पब्लिश झाला. त्याच्यानंतर गुड गव्हर्नन्सवर मी रिसर्च पेपर लिहिला. तर असे सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, रूरल डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, गुड गव्हर्नन्स ह्या सेक्टरमध्ये मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी लिखाण करत असतो. तर आत्तापर्यंत बघितलं तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याचशा भूमिका निभावल्या आहेत. मग त्या तुमच्या करिअरमध्ये आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत. तर या सगळ्या भूमिकांमध्ये तुमची सगळ्यात मनाच्या जवळची आणि मनाला आनंद देणारी भूमिका कुठली आहे? मी 5 वर्ष जवळपास मंत्रालय आणि विधान भवनमध्ये काम केलेलं आहे विशेष कार्य अधिकारी म्हणून. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये पण मी डेप्युटी कमिशनर होतो 1-2 वर्ष. आणि जवळपास 3 ठिकाणी मी SDM होतो. मला असं वाटतं की जनतेमध्ये काम करणं म्हणजे क्षेत्रीय स्तरावर काम करणं हे मला जास्त आवडतं. कारण तिथं लोकांच्या नक्की इच्छा आणि अपेक्षा काय आहेत शासनाकडून ते तुम्हाला जाणून घेता येतात. आणि तुम्हाला तात्काळ तिथे लोकांना मदत करता येते, सोल्युशन देता येतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटेल की क्षेत्रीय स्तरावरच्या ज्या मी पोस्टिंग केल्या त्या माझ्यासाठी अत्यंत चांगल्या भूमिकेतल्या होत्या. आणि तुम्ही जसं की आता पुणे महानगरपालिकेत काम केलंय, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी कलेक्टर म्हणून काम केलंय, विधिमंडळात काम केलंय, आता यशदामध्ये आहात. तर या सगळ्याच रोल्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे अनुभव तुम्हाला आलेत. तर आता एवढ्या एक्सपिरियन्सच्या नंतर प्रशासनामध्ये कुठले बदल घडवून आणले पाहिजेत किंवा काय अपग्रेडेशनची गरज आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की सातत्याने शासन प्रशासनामध्ये बदल घडवून आणत असतं. प्रशासकीय सुधारणा पण शासनामध्ये वेळोवेळी घडत असतात. जशी रिक्वायरमेंट आहे किंवा जिथे अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी शासनाकडून शासन निर्णय काढले जातात, परिपत्रके काढली जातात, कधी-कधी कायदे केले जातात, नियम केले जातात. आणि मागील एक 15-20 वर्षापासून शासनाने IT धोरणाचा पण स्वीकार केलेला आहे. एकंदर जर सर्वसमावेशक जर बोलायचं म्हटलं, तर मला असं वाटतं की शासनामधल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या जर दूर करायच्या असतील, तर पेपरलेस आणि फेसलेस प्रशासन अस्तित्वात येणं गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे. मी डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर होतो. तुम्हाला माहिती आहे की स्वस्त धान्य दुकानदार आणि मग धान्य वाटप बऱ्याच तिथे गोष्टी होत्या. पण जेव्हा शासनाने असं ठरवलं धाडसाने, की बाबा कोणत्याही लाभार्थ्याला जर आज धान्य घ्यायचंय, तर त्याला आज स्वतःचा अंगठा लावल्याशिवाय आणि आधार व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्याला धान्य मिळत नाही. आणि त्यामुळे त्याच्या हक्काचं जे धान्य आहे, तो जोपर्यंत अंगठा लावणार नाही, तोपर्यंत त्याचं कुठेही डायव्हर्जन होऊ शकत नाही. किंवा आता तुम्ही बघताय की पासपोर्ट आहे, आपण घरून अप्लाय करतो. आपल्याला जायची गरज नाही. ओके. किंवा मग उत्पन्नाचा दाखला आहे, आपल्याला डायरेक्ट अप्लाय करता येतो. आता DBT नावाच्या वेगवेगळी स्कीम्स आहेत, तिथं पण लोकं घरून अप्लाय करतात. मला असं वाटतं की ई-ऑफिस आता सुरू झालेलं आहे अनेक कार्यालयामध्ये. ई-ऑफिसमध्ये पण आपल्याला कोणती फाईल किती दिवस कुणाकडे पेंडिंग आहे, ओके, तिचा प्रवास आपल्याला कळतो. जी फाईल लोकं समजा बाजूला ठेवायची, ती आता ठेवता येत नाही. तर ह्या ज्या गोष्टी ह्या सर्व पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशनमुळे शक्य झालेल्या आहेत. आणि त्याच्याही पुढचा टप्पा जर सांगायचा म्हटलं तर फेसलेस ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे तुमची फाईल कोणता अधिकारी प्रोसेस करतोय, याचा सुद्धा तुम्हाला थांगपत्ता लागत नाही. म्हणजे आज जर पाहिलं तर आपली इन्कम टॅक्स आपण भरतो. आपण पुण्यामध्ये किंवा ऑनलाईन इन्कम टॅक्स भरल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने, व्यावसायिक असेल, नोकरदार असेल,
तर नक्की ते इन्कम टॅक्सचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कोणता अधिकारी करणार आहे हे त्या अधिकाऱ्याला त्याच्याकडे कोणत्या फाईल येणार ते माहीत नसतं, आणि आपण जो भरणारा आहे इन्कम टॅक्स फॉर्म नंबर 16 वगैरे त्याला पण माहीत नसतं की माझी फाईल कुठे जाणार आहे. म्हणजे याला म्हणायचं फेसलेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर ही काळाची गरज आहे आणि मला वाटतं त्याप्रमाणे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी इनिशिएटिव्ह राबवते आणि त्यामुळं पुढील काळामध्ये हे सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील. तर मी बघितलंय की तुम्ही हे करत असताना खूप मल्टीटास्किंग राहिलात. तसे खूप कमी अधिकारी असे राहू शकतात, कारण त्यांचं जो संतुलन असतं. आता नवीन येणारे जे अधिकारी आहेत, त्यांना असं वाटतं की आपलाही प्रवास हा असाच बहुआयामी असावा. तर त्यांच्यासाठी टेक अवे पॉइंट म्हणून 3 असे कुठले सल्ले किंवा 3 अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगाल, की त्यांनी त्या आत्मसात कराव्यात अशा प्रवासासाठी? मी नेहमी सांगत असतो, मला असं वाटतं की बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की स्मृती क्षमता हीच बुद्धिमत्ता आहे. स्मृती क्षमता हीच बुद्धिमत्ता आहे, असं अनेक लोकांना वाटतं आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. मला असं वाटतं की बुद्धिमत्ता जी आहे, अध्ययन बुद्धिमत्ता ती गरजेपुरती आवश्यक आहेच. पण जी काही भावनिक बुद्धिमत्ता आहे, ओके, म्हणजे ज्याला आपण इतरांशी आपला व्यवहार कसा आहे, म्हणजे स्वतःच्या भावना नियंत्रित करणं किंवा त्यांना योग्य प्रोव्हाईड करणं, आणि समोरचा जो लाभार्थी आहे, त्याच्यासुद्धा त्याला काय वाटतं त्या भावना समजून घेणं. तर हे एक अधिकाऱ्यांना जमलं पाहिजे. त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणू. आणि तिसरी एक बुद्धिमत्ता आपल्याला माहिती आहे की सामाजिक बुद्धिमत्ता. म्हणजे आपण एक समाजाचे एक अंग आहोत. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. समाजातले जे आपल्याकडे लोकं येतात, त्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर आहोत. तर ह्या गोष्टी अधिकाऱ्यांनी खास करून डेव्हलप केल्या पाहिजेत. फक्त लोकं काय करतात की अध्ययन बुद्धिमत्तेच्याच निगडीत खेळत बसतात. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक तुमची भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता जर तुम्ही वाढवली, तर तुमची कार्यक्षमता पण वाढते. तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी पण वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी पण वाढते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी ह्या ज्या व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या शिकून घेतल्या पाहिजेत आणि अत्यंत सकारात्मकतेने, ज्याला आपण पॉझिटिव्हनेस म्हणतो, त्या पद्धतीने पुढं जायला हवं, मला असं वाटतं. आणि स्वार्थी आणि संकुचित न राहता, अगदी पायाकडे न बघता, अगदी आपली 30 वर्षाची सेवा आहे, 35 वर्षाची सेवा आहे, तर आपल्याला कोणत्या टप्प्यात कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, लोकांना कसं फॅसिलिटेट करायचं आहे, लोकांना लाभ आणि सेवा कशा मिळवून द्यायच्यात, याचा सातत्याने त्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी हे सगळं करत असताना आणि एवढं बहुआयामी असताना, बहुक्षेत्रीय असताना, आपल्या स्वतःचा समतोल राखणं, मग तो भावनिक असेल, मानसिक असेल, हा समतोल राखणं, आपली ऊर्जा कायम ठेवणं, त्याच मोटिव्हेशननी रोज उठणं, येणाऱ्या अपयशांना आणि येणाऱ्या चॅलेंजेसना तोंड देणं, ह्या सगळ्याचा समतोल राखण्यासाठी तुम्ही काय करता? मला असं वाटतं की तुमची शारीरिक तंदुरुस्ती जी आहे, ती खूप महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या जर सुदृढ असाल किंवा तंदुरुस्त असाल, तरच तुम्ही चांगलं डिलिव्हर करू शकता. आणि त्याच्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखताना तुमचा आहार कसा आहे, नंतर तुमचा व्यायाम कसा आहे, त्याच्यानंतर तुमचं पाणी किती तुम्ही रोज घेता, त्यानंतर काही मेडिटेशन, योगा, प्राणायाम तुम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे का? तर ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं शारीरिक दृष्टीने. भावनिक दृष्टीने मी जेव्हा सांगितलं की प्रशासनामध्ये बरेच चढ-उतार येत असतात. म्हणजे यश येत असतं, अपयश येत असतं, दुःख येत असतं, सुख येत असतं. अ, अनेक वेळा तुम्हाला कुठेतरी अडचणी किंवा समस्येमध्ये यावं लागतं आणि अशा वेळेस तुम्हाला खूप संयमी राहावं लागतं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की तुम्ही रिॲक्ट न होता रिस्पॉन्स दिला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण रिॲक्शन देतो. माझं असं मत आहे, की जर तुम्ही तुमच्यामध्ये संयम ठेवला आणि रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्स दिला, तर सर्व गोष्टी सुटसुटीत सोप्या होतात. आणि तिसरं जे एक सांगायला मला आवडेल, की सामाजिक. बऱ्याच वेळा आपण समाज विमुख होतो. ओ ओके. पण मला असं वाटतं, की आपण समाज विमुख राहिलं पाहिजे. जेवढा आपण समाजात इन्व्हॉल्व होऊ, तेवढा समाज आपल्याला सपोर्ट करतो आणि जेवढं तुम्ही बरोबर आहे. समाजापासून विमुख व्हाल, हं. तेवढा समाज तुमच्या विरुद्ध मग चुकीच्या बातम्या प्रसारित करतो. आणि मला असं वाटतं, की ह्या 3 गोष्टीवर जर आम्ही सर्वांनी, म्हणजे आम्ही म्हणजे मी सुद्धा
मी पण स्वतःवर नेहमी काम करत असतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की सर्वांमध्ये पोटेन्शियल असतं काही ना काही. पण आपण किती स्वतःला एक्सप्लोअर करतोय, किती एक्सपोजर देतोय, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे मी स्वतः पण जेव्हा आता माझी 15-16 वर्ष सर्व्हिस झाली, अजून 15-16 वर्ष मला पुढे जायचंय, बऱ्याच गोष्टी करायच्यात. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की रिटायरमेंटपर्यंत 101 पुस्तकं लिहायची आहेत वा. किंवा मग रिटायरमेंटपर्यंत 1001 लेक्चर्स घ्यायचे. तर ह्या अशाच गोष्टी मी ठरवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे सातत्याने सकारात्मक राहून ही वाटचाल माझी जी वाटचाल आहे ती सोपी, सुटसुटीत, सरळ, सुखी, समाधानी आणि सुखकर करण्याचा प्रयत्न करणार आहे. वा, म्हणजे कुठल्याही गोष्टींचा फोकस असेल आणि सातत्याने जर आपण त्याच्यावर प्रयत्न करत राहिलो तर तुमच्या एकंदर याच्यावर मला कळते की IQ असण्याने किंवा नसण्याने म्हणजे कुणाच्या इंटेलिजन्सचा आणि त्याच्या सक्सेसचा फार काही खरंय. संबंध नाही आहे. कारण तुमच्याकडे असलेल्या IQला तुम्ही सातत्याची जोड देऊन आपल्याला पाहिजे तो प्रत्येक गोल साध्य करू शकता. हेच मला आजच्या पॉडकास्टमधून तुमच्याकडनं शिकायला मिळालं आणि याच शेवटच्या नोटवर मला असं वाटतं की तुमच्या कोट्स असलेल्या पुस्तकांमधनं एक कोट तुम्ही द्या आणि ते माझ्या आजच्या पॉडकास्टचं क्लोजिंग असेल. हा, मी माझे शब्दतरंग पुस्तक लिहिलं तर त्याच्यामध्ये 300 कोट्स आहेत माझे, मी स्वतः तयार केलेले. त्याच्यातले 1-2 कोट्स आपण घेऊया. त्यामधला एक कोट्स असा आहे की तुमच्या गंजलेल्या लोखंडरूपी आयुष्याचं जर सोनं बनवायचं असेल, तुमच्या गंजलेल्या लोखंडरूपी आयुष्याचं जर सोनं बनवायचं असेल तर समान माणसांना शोधून त्यांना आपलंसं करण्याची तुम्हाला कला अवगत करावी लागते. परिसं असतात आजूबाजूला, पण तुम्हाला ती शोधावी लागतात, तेव्हा तुमचं सोनं होतं. आणि अजून एक दुसरा कोट मला सांगायला आवडेल की ज्यांनी सुख क्षितिजामध्ये शोधलं ते जसं जसं क्षितिजाच्या जवळ जाणार तसं तसं ते सुख दूर होत गेलं. पण ज्यांनी सुख पायवाटेत शोधलं ते जसं जसं चालत गेले तसं तसं त्यांना सुख मिळत गेलं. मला वाटतं हे 2 कोट्स खूप महत्त्वाचे आहेत. अगदीच. कारण एक तर आपल्याजवळ परीस ठेवा आणि आपल्या गोलकडे सातत्यानं चालत राहा. हाच एक सगळ्यात मोठा संदेश या पॉडकास्टमधून आपण आपल्या श्रोत्यांना देतोय. थँक्यू सो मच जी, राजीवजी, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आणि माझ्या श्रोत्यांना इतकं छान तुम्ही आज सांगितलं आहे की प्रशासन म्हणजे काय आणि ते काम कसं करतंय, त्यांचं किती सातत्याने आपल्यासाठी काम चाललेलं असतं आणि हेच करत असताना मानसिक संतुलन आणि या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण आपले गोल्स कसे साधायचे आहेत आणि हे करत असताना आपलं आयुष्य जगायचं सोडायचं नाही आहे. तर याच एका छोट्याशा पॉडकास्टनंतर आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन गेस्टसोबत. थँक्यू सो मच.